तर श्रीकांत शिंदे यांची कोल्हापुरात पत्रकार परिषद सुरू आहे, तर आदित्य ठाकरे कल्याणमध्ये थेट जाऊया। भाजपाचे सहकारी, राष्ट्रवादी सहकारी या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। आपल्याला काही प्रश्न विचारू शकता। सगळ्या पत्रकारांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। कोल्हापूर आणि हातकणंगले, कोल्हापूरमध्ये महायुतीचे उमेदवार पंडलिक साहेब आणि त्याचबरोबर हातकणंगलेला धैर्यशीलजी माने या दोघांचा प्रचाराचा झंझावात जो आहे सुरू आहे। मला वाटतं 3 दिवसा अगोदर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब स्वतः या कोल्हापूरमध्ये आणि हातकणंगलेमध्ये 2 दिवस राहून गेले। प्रचार कशा प्रकारे चालू आहे, प्रचाराला अजून गती कशी येईल, मेळावे, सभा आणि काल देखील मी हातकणंगलेमध्ये होतो। तिथे चंदूर असेल, दातवड असेल आणि त्याचबरोबर दारोळी या 3 ठिकाणी जे आहे सभा धैर्यशील माने जे महायुतीचे उमेदवार आहेत हातकणंगले लोकसभेमधून त्यांच्यासाठी घेतल्या आणि सगळीकडे वातावरण जे आहे उत्साहाचं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये लोक जी आहेत ती गावातून बाहेर निघतायत सभेसाठी। इथून एक साधारण नागरिक उमेदवार म्हणून आम्ही देत आहोत। दरेकर त्यांचं काम तर आपल्या सगळ्यांना आधीच माहिती आहे, पण आज आपण पाहतो इथे जनता सगळी रस्त्यावर आलेली आहे, कारण आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आणि आमच्या उमेदवारांना पाठिंबा द्यायला आलेली आहे। आपण जर बघितलं की ज्या प्रकारे सगळं वातावरण पेटवलं जातंय महाविकास आघाडीतर्फे पक्षात लोक फोडतात, याबद्दल एक लोक फोडण्याचा, पक्ष फोडण्याचा, परिवार फोडण्याचा आपण पाहताय। महायुती किंवा भाजप आणि भाजपचे जे मित्रपक्ष आहेत एनडीए मध्ये जे आहेत ईडी, आयटी, सीबीआय यांचं काम सुरूच असतं, पण महाविकास आघाडी ही महाराष्ट्र हिताचं बोलत आलेली आहे आणि आम्ही हे महाराष्ट्र हिताचंच बोलत राहू। मला वाटतं त्यांच्याकडे जास्ती लक्ष नका देऊ, त्यांची लायकी तेवढीच आहे, त्यांना जास्ती आम्ही किंमत देत नाही। अनेकदा आम्ही घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना चॅलेंज केलं होतं की माझ्यासमोर एकट्याने येऊन किंवा पूर्ण खातं घेऊन बसावं आणि महाराष्ट्रातून उद्योग गुजरातला का पाठवलेत, महाराष्ट्राचा विकास 2 वर्ष का अडलेला आहे, कृषी क्षेत्रात आपण का मागे पडत चाललो, त्याच्यावर एकट्याने किंवा पूर्ण खात्याने येऊन डिबेट करावं, पण त्यांच्यात ती हिंमत नाहीये। मग इकडून तिकडून थोडे चिंदीचोर पाठवत असतात बोलायला आमच्यावर। आपण जर बघितलं तर पाचवा नमाज पडा असं औरंगाबादमध्ये सांगितलं जाते। मला वाटतं हे महत्त्वाचं आहे। आपण पाहत असाल आता धार्मिक याच्यावर भाजपा बोलायला लागलेली आहे। पहिला इंडिकेटर हाच असतो, जेव्हा भाजप मागे पडायला लागतं तेव्हा हिंदू मुस्लिम किंवा असे सगळे विषय आपण पाहतो ते आणण्याचा प्रयत्न करतात, आपल्यात तेढ निर्माण करायचा प्रयत्न करतात। मग ते जिल्ह्यात असो, धर्मात असो, जातीमध्ये असो, महाराष्ट्र म्हणून आम्ही एकत्र आहोत सगळे आणि महाराष्ट्र हिताचंच बोलत राहू। कारण आज जर महाराष्ट्र हिताचं बोललो नाही तर भाजप आमच्या महाराष्ट्राचं मंत्रालय देखील सुरतला नेऊन ठेवेल। बरोबर आहे, पण भाजप त्यांचा प्रचार करून गेलेत, त्यांचे सर्वोच्च नेते त्यांचा प्रचार करून गेलेत आणि निवडणूक आयोग त्यांची निवडणूक बाद करणार आहे की नाही ह्याच्यावर प्रश्न। निवडणूक आयोग सगळीकडेच डोळे बंद करून चालतं का? अशा भयानक जिथे प्रकार होतात तिथे पण निवडणूक आयोग गप्प बसणार आहे का? देशात निवडणूक आयोग आहे की नाही हा प्रश्न आहे आणि भाजप कारवाई करणार की नाही। आज नॅशनल कमिशन ऑफ विमेनच्या चेअरमन कुठे आहेत? आज आपण पाहिलं असेल वुमन चाइल्ड डेव्हलपमेंटच्या मंत्री आहेत त्या कुठे आहेत? भाजपमधून जे इतर ठिकाणी बोलत असतात सगळे आज ते यांच्यावर का नाही बोलत ते? काय त्यांचं नाव आहे ते? थोडं माईक खाली शहरामध्ये रस्त्यांसाठी ऑलरेडी आलेला आहे। नगरोत्थानमधून जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये निधी या शहरांसाठी आलाय। शहरातील मूलभूत सोयीसुविधांसाठी 50 ज्यांनी एवढं काम महाराष्ट्रात केलेलं आहे, महाराष्ट्रासाठी एवढे मोठे देशाचे नेते आहेत आणि नेते सोडा वयमान्याने जरी पकडलं तरी कोणाबद्दल असं बोलणं हे दुर्दैवी आहे। आणि मला वाटतं महाराष्ट्रात येऊन अनेक हे बाहेरचे लोक नकली शिवसेना, भटकती आत्मा असे वगैरे सगळे बोलायला लागले। महाराष्ट्राला ही शिकवण देणार का? हे बाहेरचे लोक